तुमच्या बँक अकाउंटमध्ये 15 लाख रुपये साचलेले आहेत, पडून आहेत. तुम्हाला एका नवीन चकचकीत कारची गरज आहे, कार विकत घ्यायची आहे. तुम्ही काय करता, मोठ्या रुबाबात शोरूमला जाता, सेल्समनला सांगता की भाऊ लोन बिन काही नकोय, हे 15 लाख रुपये आहेत ते माझ्याकडे रेडी आहेत, हे घे आणि गाडीची चावी मला दे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जगातला मोठा शहाणपणाचा निर्णय घेतलाय, कारण डोक्यावर EMIचं टेन्शन नाहीये, बँकेला फुकटचं व्याज द्यायचंय का तर नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता तुम्हाला मिळणार आहे. ऐकायला हे भारी वाटतंय का? येस, नक्कीच भारी वाटतंय. पण मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या फायनान्शियल प्लॅनरला विचारलं तर तो तुम्हाला असं सांगेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातली एक मोठी आर्थिक चूक केलेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. खिशामध्ये किंवा बँकेमध्ये पैसे किंवा कारची पूर्ण रक्कम जरी तुमच्याकडे असेल तरीही हुशार लोक कार नेहमी लोनवर घेतात. असं का? तर बँकेला लाखो रुपयांचे व्याज देऊनही लोक फायद्यात कसे राहतात आणि तुम्ही कॅश मध्ये गाडी घेऊन स्वतःचं नुकसान कसं करताय, या सगळ्या प्रश्नांचं अचूक गणित आज आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये मांडणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या लाखो रुपयांची बचत करू शकतो, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि नेहमी पैसे जर तुम्हाला वाचवत राहायचं असेल तर आता लगेच पैसा पाणीला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण एक बेसिक नियम जो आहे तो समजून घेऊयात. कार ही इन्व्हेस्टमेंट आहे का? तर नाही. कार ही एक डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे, म्हणजे अशी वस्तू आहे की जिची किंमत काळासोबत कमी होत जाते. समजा तुम्ही 15 लाख रुपये रोख दिले, एक कार विकत घेतली, शोरूम मधनं गाडी बाहेर काढली आणि ती रस्त्यावर लावली, पुढच्या क्षणाला त्या गाडीची किंमत 10 ते 15% कमी झालेली असते आणि 5 वर्षानंतर त्या 15 लाखांच्या गाडीची किंमत मार्केटमध्ये मे बी 6 लाख 7 लाख रुपये असते, कदाचित 5 लाखांपर्यंत देखील खाली येऊ शकते. म्हणजे तुमची 15 लाख रुपयांची हार्ड कॅश एका अशा लोखंडाच्या डब्यामध्ये अडकून ठेवलेले तुम्ही असतात, त्याची किंमत रोज कमी होतीये. आणि दुसरी सगळ्यात मोठी चूक, तुमच्या बँक खात्यामधली जी लिक्विडिटी आहे ती पूर्णपणे तुम्ही संपवलेली असते. उद्या घरामध्ये एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर दारात उभी असलेली गाडी तुम्हाला लगेच विकता येतील का? तर मे बी नाही. जरी विकली तरी 15 लाख मिळतील का? तर नाही. मग आता आपण काय करूयात, नाण्याची दुसरी बाजू बघूयात. समजा तुम्ही शहाणपणा केलाय, 15 लाख रुपये तुमच्याकडे कॅश आहे पण ती तुम्ही दिली नाही. तुम्ही काय केलं, 3 लाखांचं डाऊन पेमेंट केलं. बँकेकडनं 9% दरानं 5 वर्षांसाठी कार लोन घेतं. आता हिशोब बघा, लोनची रक्कम किती राहिली? 12 लाख रुपये. व्याजदर किती आहे? 9%. कालावधी किती ठेवलाय? तर 5 वर्षांचा. म्हणजे मासिक EMI साधारणपणे एक 25,000 रुपयांच्या आसपास येतो. आता 5 वर्षामध्ये तुम्ही बँकेला एकूण किती पैसे परत कराल याचा आपण हिशोब करूयात. 12 लाख रुपये मुद्दल, 2,94,000 रुपये तुमचं व्याज जाईल, म्हणजे जवळपास 14,94,000 रुपये तुम्ही बँकेला परत देता. वरचे 3 लाख रुपये तुम्ही बँकेला व्याजाच्या रूपामध्ये दिले. इथपर्यंत तुम्ही ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की अरे 3 लाख रुपये आपण उगाचच बँकेला दिलेले आहेत, त्यापेक्षा कॅश मध्ये गाडी घेतली असती. पण इथं थांबा जरा, खरं मॅजिक काय आहे ते आता सुरू होतं. आपण काय म्हणतो ना की पैशाने पैसा वाढतो, तो कसा वाढतो तर आता विचार करा. तुम्ही कार लोन घेतल्यामुळं तुमचं जे 12 लाख रुपये तुमचे वाचले होते ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये आता सुरक्षित आहेत, तुमच्याकडे आहेत, लिक्विड आहेत. तुम्ही ते 12 लाख रुपये काय करणार की साध्या एका बँकच्या FD मध्ये टाका, 6.5% व्याजदराने 5 वर्षांसाठी ठेवा. इथं आपण म्युच्युअल फंड, शेअर मार्केटचा रिस्क घेतलेली नाहीये आणि घेणार पण नाहीये, फक्त सेफ अशा FDचा विचार करतोय आपण, बरोबर. 5 वर्षानंतर तुम्ही जे काही ते 12 लाख रुपयांची FD केलेली आहे, बरोबर, त्याची मॅच्युरिटी व्हॅल्यू किती होईल माहितीये का? ती रक्कम होईल जवळपास 16 लाख रुपये आणि वर 56,000 रुपये नीट इंटरेस्ट रेट धरून. म्हणजे तुम्ही FD मधने किती कमावले? 4,56,000 रुपये. आता बॅलन्स शीट मांडा परत एकदा. मगाशी आपण हिशोब केलाच होता की बँकेला आपण कार लोनवर जेव्हा तुम्ही घेतली तर त्याचं व्याज किती दिलं? 2,94,000 रुपये. स्वतःच्या पैशांवर तुम्ही FD मधनं किती व्याज कमावलेलं आहे? 4,56,000 रुपये, बरोबर. तर तुमचा निव्वळ नफा इथे किती बघितला तर 4,56,000 वजा 2,94,000, 1,62,000 रुपये हा तुमचा निव्वळ नफा झाला. तर मित्रांनो, याला म्हणतात पैशांचं प्लॅनिंग. तुम्ही गाडी वापरली का? तर येस, 5 वर्ष तुम्ही गाडी वापरली. बँकेचे पैसे फेडले का? येस, फेडले. आणि तरीही तुम्ही काय केलंय की 1.5 लाख रुपयांच्या प्लस मध्ये फायद्यामध्ये राहिलात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे 12 लाख रुपये तुम्ही इमर्जन्सीसाठी हातात ठेवले होते ते तुमच्याचकडे राहिले, त्याच्यावर उलट तुम्ही व्याज देखील कमावलेलं आहे. आता आणखी एक त्याच्यामध्ये आपण तडका देऊयात की जे लोक शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड त्यांना समजतात, ज्यांना त्याचं नॉलेज आहे, त्यांच्यासाठी थोडीशी प्रो लेवल स्ट्रॅटेजी आहे असं आपण म्हणू शकतो. 15 लाखांची गाडी आपण घ्यायची, बरोबर, अगदी सांगितलं तसं. 3 लाख रुपये आपण डाऊन पेमेंट साठी भरले, 12 लाख रुपयांचं आपण लोन काढलेलं आहे. आता जे 12 लाख रुपये तुमच्याकडे वाचलेले आहेत, बरोबर, ते काय करणार आपण? एक चांगला इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये लमसम टाकून देईल. आता जर सरासरी 12% रिटर्न धरले, 5 वर्षानंतर ते 12 लाख रुपयांचे 21,14,000
9-10 हजार रुपये होतील. इथे कार तुमचं लोनचं व्याज वजा करूनही तुम्ही 3 ते 4 लाख रुपये सहज फायद्यामध्ये असाल. कार तुमची होईल का? येस, तुमच्या बरोबर राहील. सोबतच तुमच्याकडे भविष्यासाठी एक चांगला ॲसेट, लिक्विड ॲसेट तयार झालेला असेल. मग आता लोन घेण्यापाठीमागचं लॉजिक काय आहे, तर हा सगळा खेळ जो आहे तो कसा चालतो, तर याचं मुख्य कारण म्हणजे कार लोनवरचं व्याज जे आहे ते रिड्युसिंग बॅलन्स पद्धतीने आकारलं जातं. म्हणजे तुम्ही जसजसा EMI भरता तसतसं तुमचं मुद्दल जे आहे ते कमी होत जातं. व्याज ऑब्व्हियसली मुद्दल कमी झालं म्हणून व्याज देखील कमी होत जाणार. दुसरीकडे तुमची FD जी आहे किंवा म्युच्युअल फंडातली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कंपाऊंडिंग पद्धतीने वाढते. म्हणजे तिथे तुम्हाला व्याजावर व्याज मिळत असतं. म्हणूनच 5 ते 7 वर्षांचा जो लॉंग टर्म पिरियड साधारण धरला जातो तिथे कंपाऊंडिंग जे आहे ते नेहमी रिड्युसिंग बॅलन्स पद्धतीला बीट करत असतं, हरवत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हुशार बनलं पाहिजे, इमोशनल नाही राहिलं पाहिजे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुमच्या खिशात पैसे आहेत म्हणून सगळे पैसे गाडीत ओतले, ही जी मानसिकता आहे ती आता हळूहळू आपण बदलली पाहिजे. गाडी घेणं हा आपला इमोशनल डिसिजन असतो. माझ्याकडे गाडी असावी हा लोकांची एक भावना असते, पण त्याचा हिशोब जो आहे तो इमोशनली करू नका, तो प्रॅक्टिकली करा. योग्य डाऊन पेमेंट करा, परवडणारा EMI घ्या. उरलेले जे पैसे आहेत त्याची योग्य गुंतवणूक तुम्हाला करता आली पाहिजे आणि हीच तुमची स्वतःची कार आणि स्वतःची आर्थिक सुरक्षा या दोन्ही गोष्टी मिळवण्याची एक स्मार्ट फॉर्म्युला आहे. समजा उद्या तुम्हाला गाडी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे पूर्ण कॅश उपलब्ध आहे, तरी देखील तुम्ही कॅशमध्ये गाडी घ्याल की लोन काढाल, तुमचा जो काही प्लॅन असेल तो मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण एक बघूयात की हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ पाहून आपल्यापैकी किती जण स्मार्ट इन्व्हेस्टर बनणार आहेत किंवा बनले आहेत. तुमच्या डोक्यामध्ये समजा जर कॅश विरुद्ध लोन असा जर काही गोंधळ असेल, तो गोंधळ या व्हिडिओने जर दूर केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे कोणी मित्र आता गाडी घेणार असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच तुमच्या डोळे उघडणाऱ्या आणि फायद्याच्या आर्थिक माहितीसाठी पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण त्यामुळं तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नव्या हिशोबासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःचा पैसा हुशारीनं वाढवत राहा, हुशारीनं गुंतवत राहा आणि पाहत राहा पैसा पाणी.